मित्रांनो, आजची कहाणी थोडी वेगळी आहे, पण मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही सगळेच जाणता की 5 ते 6 बायका एकत्र आल्या की त्यांची चर्चा कशी रंगत जाते आणि जर कुठला हलका-फुलका चटपटीत विषय निघाला, जसे की तुमच्या नव्याने तर तुम्हाला झोपू दिलं नसेल तर मग त्या सगळ्या त्या चर्चेत अगदी रमून जातात. मग ती घराची गोष्ट असो, शेजारची किंवा एखाद्या मैत्रिणीच्या लग्नानंतरच्या जीवनाची, हे सगळे विषय मोठ्या आवडीने चर्चिले जातात. तर मित्रांनो, जेव्हा मी आणि माझी आई आजीच्या गावाहून परत आलो, तेव्हा यानंतर 3ऱ्या दिवसाची ही कहाणी आहे. माझं नाव सौरभ आहे. त्या दिवशी दुपारी जेवण करून सगळी कामे आटोपल्यानंतर मी माझ्या खोलीत आराम करत होतो आणि आई खाली हॉलमध्ये बसून टीव्ही बघत होती. थोड्याच वेळात आईच्या 5 ते 6 मैत्रिणी तिला भेटायला आल्या. मी दाराच्या फटीतून पाहिलं तर सीमा चाची, बबिता चाची, अनिता चाची, रीता चाची आणि शीला चाची आलेल्या होत्या. त्यापैकी 4 चाच्यांशी मी आधीच बोललो होतो. आईने त्यांचं स्वागत केलं आणि त्या सगळ्या खाली जमिनीवर बसल्या. मग चहापाण्यानंतर त्यांच्या चर्चा रंगायला लागल्या आणि मी कान देऊन ऐकायला लागलो. सीमा चाची म्हणाली, "अरे वहिनी, गावातून तुमची आई कशा आहेत?" तेव्हा आई म्हणाली, "परवाच संध्याकाळी आले आणि माझी आई अगदी ठणठणीत आहे." मग बबिता चाची म्हणाली, "वहिनी, तुम्ही गावाहून परत येऊन खूप खुश दिसता. तुमच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आहे." यावर आई म्हणाली, "बबिता, तू काहीही बोलतेस. मी जशी होते तशीच आहे. काही फरक नाही आहे." शीला चाची म्हणाली, "अरे पुष्पा, एवढ्या दिवसांनी तुम्ही वहिनींना भेटलात तर खूप मजा केली असेल ना?" आई म्हणाली, "काहीही नाही शीला, वहिनी ऑफिसच्या कामानिमित्त 4 दिवस बाहेर गेल्या होत्या. तेव्हा माझ्या बहिणीने मला तिच्या घरी बोलावलं होतं." रीता चाची म्हणाली, "अरे पुष्पा, मग तर सौरभ एकटाच तुझ्यासोबत होता, नाही का? मग खूप मजा केली असेल." आई म्हणाली, "रीता, तुझ्या तोंडात काहीतरी चांगलं आहे की नाही? काहीही बोलतेस." तेवढ्यात वाद थांबवत अनिता चाची म्हणाली, "अरे, सौरभ तुझ्या मुलासारखाच आहे. तो असं काही करणार नाही. तो तुझ्या जवळ आला तर चिकटून राहील, पण काहीतरी अजून केलेलं नाही आहे." यावर बबिता चाची म्हणाली, "हे देवा, काय बोलतेस, अनिता? मला तर हे सगळं माहीतच नव्हतं." यावर रीता चाची म्हणाली, "काय सांगू, आता तर मलाच लाज वाटायला लागली आहे. माझा मुलगा विवेकसुद्धा खूप हट्टी झालाय. मी त्याला रागावलं, पण तो सुधारणार नाही असं ठरवलं आहे. आता तो एवढा मोठा झाला आहे की कॉलेजला जातो. अशा वेळी त्याच्यावर हात कसा उचलू? मी दुर्लक्ष केलं तर त्याचं धाडस आणखी वाढलं. आता मी पण कंटाळले आहे." मग सीमा चाची म्हणाली, "रीता, मला खरं सांग, तुमच्यामध्ये काही झालं आहे का?" आई म्हणाली, "रीता, तू माझ्याशी प्रेमाने बोल. समजून घे की तो असं का करतोय. ही वयच तशी असते. जर योग्य मार्गदर्शन मिळालं नाही तर मुलं भरकटतात." बबिता चाची म्हणाली, "पुष्पा, अगदी बरोबर बोलतेय. रीता, तू माझ्याशी मोकळेपणाने बोल." तेव्हा रीता चाची म्हणाली, "अरे, परवा मी त्याच्याशी बोलले. त्याने सांगितलं, 'आई, तू मला खूप आवडतेस. मला फक्त एकदा तुझ्यासोबत करू दे. आता तुम्हीच सांगा, मी काय करावं?' अनिता चाची म्हणाली, "अरे रीता, जर त्याला इतकी इच्छा आहे, तर त्याला एकदा संधी दे. असंही हे बाहेर कुणालाच माहीत पडणार नाही आणि तुलाही घरातच सगळं हाताळण्याची संधी मिळेल." यावर शीला चाची म्हणाली, "अनिता अगदी बरोबर बोलते आहे. आणि खरं सांगू, वय वाढल्यावर नवरे आपल्यापासून दूर होतात आणि जी आनंदाची भावना आपल्याला हवी असते, ती ते देऊ शकत नाहीत. मग जर तीच आनंदाची गोष्ट मुलाकडून मिळाली, तर त्यात काय वाईट आहे?" मग रीता चाची म्हणाली, "तुमचं सगळ्यांचं बोलणं ऐकून माझं डोकंच गरगरायला लागलं. समजत नाही की आता काय करावं. पण शीला जे बोलत आहे ते चुकीचं वाटत नाही."
मग रीता चाची म्हणाली, शीला, तुझा मुलगाही तर आमच्या मुलाच्या वयाचाच आहे. जर त्यानं असं काही केलं असतं तर तू काय केलं असतंस? तेव्हा आई म्हणाली, हो, आता बोल शीला, उत्तर दे. तेव्हा शीला चाची म्हणाली, तू माझं उत्तर ऐकायचं का? तर ऐक, माझा मुलगा जेव्हा काहीही माझ्याकडून मागतो तेव्हा मी आनंदाने त्याच्याजवळ जाते. मग आम्ही दोघं खूप आनंदात राहतो आणि घरातच सगळं आटोपून घेतलं जातं. मग का नाही करावं? तेव्हा अनिता चाची म्हणाली, शीला, तू जे केलं ते अगदी योग्य केलं. नाहीतर मुलं बाहेर काही चुकीचं करतील आणि त्रास आपल्यालाच भोगावा लागेल. त्यापेक्षा हेच चांगलं आहे. बबिता चाची पण म्हणाली, रीता, तू जास्त विचार करू नकोस. शीला जे बोलत आहे ते योग्य आहे. जर तो एवढा मागे लागला आहे तर त्याला एकदा संधी दे. तुलाही काही वेगळं अनुभवण याची संधी मिळेल. यावर एकदा विचार कर आणि मग निर्णय घे. तेव्हा सीमा चाची पण म्हणाली, रीता, तुलाच एक पाऊल पुढे टाकून त्याला सांभाळायला हवं. जर तो तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर तू पण त्याला साथ दे. त्याला जे काही हवं ते दे. मग बघ, तुम्ही दोघं किती आनंदात राहाल आणि हळूहळू तुम्हा दोघांनाही एकमेकांचा सहवास आवडायला लागेल. तेव्हा रीता चाची म्हणाली, आता तुम्ही सगळ्या एवढं म्हणताय तर मी प्रयत्न करून बघते. पण मला खूप लाज वाटते आहे असं काही करताना आणि भीतीही वाटते आहे की जर माझ्या नव्याला कळलं तर काय होईल. तेव्हा आई म्हणाली, रीता, आता एवढं जास्त विचारू नकोस. जर तू ठरवलं आहे तर सगळं ठीक होईल. अनिता चाची पण म्हणाली, मग आता तू कशाची वाट बघतेस रीता? लवकर निघ. तुझा नवरा घरी येण्याआधी तुझं काम झालं पाहिजे. तेवढ्यात शीला चाची म्हणाली, रीता, एक गोष्ट सांग, तुझ्या मुलाची उंची किती आहे? तू कधी त्याकडे लक्ष दिलं आहे का? यावर रीता चाची म्हणाली, म्हणजे मला समजत नाही की तू काय म्हणायचंय. शीला चाची म्हणाली, अरे रीता, तुला एवढंही समजत नाही का? म्हणजे तो जसा आहे त्याची ताकद समजून घेण्याचा प्रयत्न केलास का? आता समजलं का? यावर रीता चाची म्हणाली, शीला, काय बोलतेस? आजपर्यंत मी यावर कधीच लक्ष दिलं नाही. तेव्हा सीमा चाची म्हणाली, रीता, तू लक्ष दिलं असलं पण तो तुझ्याजवळ येतो तेव्हा तुला काहीतरी अंदाज लागतोच ना, हो ना? तेव्हा रीता चाची म्हणाली, हो, त्यातूनच असं वाटतं की तो माझ्या नव्यापेक्षा जास्त आकर्षित आहे. मग बबिता चाची म्हणाली, रीता, आता तुझ्याकडे एक सुवर्णसंधी आहे. वेळ घालवता त्या मुलाला समजूतदार बनव आणि तुझं जीवनही सुधार. एकदा बोलणं झालं की तुझं आयुष्य सोपं होईल. हे सगळं ऐकल्यानंतर रीता चाची उठली आणि म्हणाली, जर मी इथे थांबले तर तुमचं सगळ्यांचं बोलणं आणि सल्ला कधीच संपणार नाही. आता मी जाते. बरं झालं की तुम्हा सगळ्यांनी योग्य सल्ला दिला. चला, मी जाते. माझा मुलगा माझी वाट पाहत असेल. हे ऐकून सगळ्याजणी मोठ्याने हसू लागल्या. मग अनिता चाची म्हणाली, असं दिसतंय की आज रीता तिच्या मुलाला जेवू घालणार आहे. मग सगळ्याजणी मोठ्याने हसू लागल्या. तेव्हा बिचारी रीता चाची लाजली आणि तिथून निघून गेली. तिच्यासोबत शीला चाची पण निघून गेली. आता सीमा चाची, बबिता चाची आणि अनिता चाची तिथेच राहिल्या आणि मग गप्पा मारायला लागल्या. दोस्तांनो, तुम्हाला माहीतच असेल की काही बायकांच्या मनात काही गोष्ट फार वेळ लपून राहू शकत नाही. कारण त्यांना अनिश्चित गोष्टी जाणून घेण्यात आणि त्यावर चर्चा करण्यात खूप आनंद मिळतो. गप्पा मारता मारता अनिता चाचीने आईला विचारलं, पुष्पा, जर तुला वाईट नसेल वाटत तर एक गोष्ट विचारू का? तेव्हा आई म्हणाली, अरे, विचार ना अनिता, आता आपण काही परके आहोत का? जे काही मनात आहे मोकळं विचार. तेव्हा अनिता चाची म्हणाली, माझ्या कानावर ही गोष्ट आली आहे की तुझा सौरभ खूप उंच आणि गोरा आहे. हे खरं आहे का? तेव्हा आई म्हणाली, अरे चुप राहा. कशा गोष्टी बोलते आहेस अनिता?
तेव्हा अनिता चाची म्हणाली, अरे पुष्पा, यात लाजायचं काय आहे? तू त्याला कधी तरी पाहिलंच असेल ना, खरं काय आहे सांगून टाक. बबिता चाची सुद्धा म्हणाली, हो पुष्पा, एकदा स्पष्ट सांगून टाक, मला तर खूपच उत्सुकता वाटते आहे ऐकायची. तेव्हा आई म्हणाली, हो, सौरभ उंच आणि गोरा आहे. आता समजलं का? आता समाधान झालं का? तेव्हा अनिता चाची म्हणाली, बाप रे, पुष्पा, तू काय बोलते आहेस? ऐकूनच माझं हृदय जोरात धडकायला लागलं आहे. सीमा चाची सुद्धा म्हणाली, हो पुष्पा, मलाही असंच वाटतं. मला खूप इच्छा होते आहे त्याला पाहण्याची. मग अनिता चाची म्हणाली, सांग खरं पुष्पा, तू त्याला पाहिलं आहेस की नाही? तेव्हा आई म्हणाली, अरे हो, सकाळी त्याला उठवायला गेले होते, तेव्हाच पाहिलं होतं. ताबडतोब बबिता चाची म्हणाली, अच्छा, मग तुला थंडी वाजलीच असेल, हो ना? तेव्हा आई म्हणाली, बबिता, काय बोलते आहेस? मग बबिता चाची म्हणाली, जर मी तिथे असते, तर माझी तर सुटलीच असती. मग अनिता चाची म्हणाली, हो, पुष्पा, मला सुद्धा स्वस्थता लाभली नसती. तेव्हा सीमा चाची म्हणाली, हे सगळं ऐकूनच असं वाटतं की आता त्याच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही. पुष्पा, तेव्हा अनिता चाची म्हणाली, सीमा, तुला नाही वाटत की कधी-कधी तुला सुद्धा तुझं बोलून टाकावं लागतं? तेव्हा सीमा चाची म्हणाली, हो, माझी पण इच्छा होते, पण काय करू, माझ्यात एवढी हिंमत नाही की अशा विषयावर बोलू शकेन. माझी आईसुद्धा त्यांच्या वडिलांच्या गोष्टींवर खोट बोलायची, पण ती सुद्धा योग्यच होती. शेवटी सगळं खरं बोलून चर्चेचा विषय का बनायचं? आणि या बायकांवर कसा विश्वास ठेवायचा? सगळ्या गावात गोष्टी पसरवतील. मग बबिता चाची म्हणाली, तुलाही इच्छा आहे ना असं काही करण्याची, पुष्पा? मग प्रयत्न कर. असं काही कर की तो स्वतःहून बोलायला सुरुवात करेल. मग तुला सोपं होईल. पुष्पा, आई म्हणाली, ठीक आहे, मी प्रयत्न करीन, पण मला थोडं विचित्र वाटतं. एवढ्यात बाहेरून भाजीवाल्याचा आवाज आला. तेव्हा संध्याकाळचे 5 वाजले होते. आई उठली आणि म्हणाली, चला, बाय, मला रात्रीच्या जेवणासाठी आणि सकाळच्या डब्यासाठी भाजी घ्यायची आहे. मग ती भाजी घ्यायला बाहेर गेली. बाकीच्या बायका सुद्धा भाजी घ्यायला उठल्या आणि निघून गेल्या. त्यांच्या गप्पा इथेच संपल्या. सीमा चाची, रीता चाची, अनिता चाची, बबिता चाची आणि शीला चाची नेहमीच आमच्या घरी येत असायच्या. मग त्यांच्या गप्पांचा काही अंत नसायचा. दर 5-6 दिवसांनी त्या एकमेकींच्या घरी भेटायच्या आणि मनसोक्त गप्पा मारायच्या. त्यांची स्वतःची एक वेगळीच दुनिया होती. त्या दिवसभर घरातली काम करायच्या आणि कुटुंबासाठी त्यांच्या इच्छांचा त्याग करायच्या. अशा वेळी त्यांच्या या भेटींना दोष कसा द्यावा? पुरुष तर त्यांच्या मित्रांसोबत मोकळेपणाने बोलतात, त्यांच्या आवडीच्या विषयांवर हस्तखेळत चर्चा करतात, पण या बायकांना असं फारसं संधी मिळत नाही. मग जर त्या एकमेकींशी बसून त्यांच्या आवडत्या गोष्टींबद्दल बोलल्या, तर त्यात वाईट काय आहे? त्यांची ही बोलणी ऐकणारे तर मजाच घेतात. असं एकदा दुपारी कॉलेजमधून परत आल्यावर मी आणि आईने एकत्र जेवण केलं. मग आई घरातलं काम आटपत होती आणि मी हॉलमध्ये टीव्ही बघत होतो. थोड्याच वेळात मला झोप येऊ लागली, म्हणून मी सोफ्यावरच पडून राहिलो. तेवढ्यात अचानक दरवाजावर जोरात ठकठक झाल्याचा आणि बायकांच्या हसण्याचा आवाज ऐकून माझी झोप मोडली. मग आईने दरवाजा उघडला. तिच्या सखी आलेल्या होत्या. त्या सगळ्या बाहेरच्या व्हरांड्यात बसून गप्पा मारायला लागल्या. आई म्हणाली, बस, मी चहा करते. तेव्हा शीला चाची म्हणाली, अरे पुष्पा, तुझी झोप उडाली वाटतं. त्यावर अनिता चाची म्हणाली, अरे शीला, तू काय बोलते आहेस? तिची झोप मोडली आहे आणि तू साडी नेसून साधेपणाचं नाटक करते आहेस. तेव्हा आई म्हणाली, नाही नाही, फक्त डोळा लागला होता. मग बबिता चाची म्हणाली, अरे पुष्पा, म्हणजे काल रविवार होता, तर भाऊजींनी तुला रात्री झोपूच दिलं नसेल, नाही का? त्यावर आई म्हणाली, असं काही नाही आहे.
खरं तर आमच्यात नेहमीच बोलणं चालू असतं. मग आई मोकळेपणाने सगळ्यांमध्ये सामील झाली आणि मी सोफ्यावर पडून सगळं ऐकत होतो. रीता चाची म्हणाली, पुष्पा, तुझं नशीब चांगलं आहे. आमचं तर असं आहे की माझ्या नव्याला स्वतः उठावं लागतं. सीमा चाची म्हणाली, अरे रीता, तू तुझ्या मुलाला सांगायला पाहिजे होतं. त्याचंही मनात काही असलंच ना. तेव्हा शीला चाची म्हणाली, हो रीता, मागच्या वेळी तू म्हटलं होतं की तू मान्य केलं होतं. मग काय झालं? अनिता चाचीही म्हणाली, हो रीता, मागच्या वेळी गोष्ट तिथेच थांबली होती. आता पुढे बोल. बबिता चाची सुद्धा म्हणायला लागली, अरे रीता, इतकं लाजू नको. आता सगळ्यांमध्ये बोलून टाक. रीता चाची म्हणाली, अरे मी काय बोलू? मला तर खूप लाज वाटते. त्यावर सीमा चाची म्हणाली, अरे, लाज वाटते आहे. तर तेव्हा नाही वाटली होती जेव्हा ते सगळं चालू होतं. अनिता चाची म्हणाली, अरे, त्रास देऊ नकोस हिला. जर तिला स्वतःहून बोलायचं असेल तर ती बोलेलच. तेव्हा शीला चाची म्हणाली, ठीक आहे रीता, फक्त एवढंच सांग की तुला कसं वाटलं. रीता चाची म्हणाली, खूप चांगलं वाटलं, खूप आनंद झाला. आणि खरं सांगू तर माझ्या नव्यापेक्षा जास्त मजेदार आहे तो. बबिता चाची म्हणाली, अरे बाई, आता काय करू? तुझं तर दोन्हीचं घरातच मजे आहे. एवढं ऐकताच सगळ्या मोठ्याने हसायला लागल्या. मी शांतपणे पडून त्यांच्या गप्पांचा आनंद घेत होतो. एवढ्यात सीमा चाची, ज्यांना मी बाकी चाच्यांपेक्षा जास्त वेळा पाहिलं होतं, म्हणाली, मजेदार गोष्ट घडली होती. तेव्हा आई म्हणाली, अरे, काय झालं सीमा? लवकर सांग. आणि सगळ्यांनी ओरडायला सुरुवात केली. सौरभ हा झोपला आहे. हे ऐकून सगळ्या शांत झाल्या. मग सीमा चाची म्हणाली, मी बाहेरच्या व्हरांड्यात बसले होते. एवढ्यात एक केळमवाला, केळ घ्या केळ असं ओरडत आमच्या घरासमोर थांबला. तेव्हा अनिता चाची म्हणाली, मग पुढे काय झालं? तो दिसायला कसा होता? एवढ्यात रीता चाची म्हणाली, अरे आधी तिचं सगळं बोलून घे, मग जे विचारायचं ते विचार. मग पुढे सीमा चाची म्हणाली, मी त्याच्या डोक्यावर ठेवलेल्या केळ्यांच्या टोपलीकडे पाहत होते. एवढ्यात तो माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि मला पाहायला लागला. त्यावर शीला चाची म्हणाली, अरे बापरे, म्हणजे काहीतरी झालं आहे. चल लवकर बोल, काय झालं? पुन्हा सगळ्या हसायला लागल्या. सीमा चाची म्हणाली, अरे, मी त्याच्याकडे बघत होते. तेव्हा त्याने म्हटलं, मॅडम, सगळं केळं हों का? खूप छान आहे. तेव्हा मी म्हटलं, अरे दाखव तर खरं. तेव्हा तो म्हणाला, हातात घेऊन बघा मॅडम. तेव्हा मी तर आणखीनच लाजली. मग मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हटलं, अरे, थोडं दाखव तर. तेव्हा त्याने म्हटलं, अरे मॅडम, टोपली जड आहे. थोडा हात लावाल तर उतरवतो. उत्सुकतेने अनिता चाची म्हणाली, मग काय केलं? तू हातात घेतलंस की नाही? यावर सीमा चाची म्हणाली, अरे, मी विचार केला की मदत करून टाकू, म्हणून मी दोन्ही हातांनी त्याची टोपली पकडली. मग तो आणि मी मिळून टोपली खाली ठेवायला लागलो. हे ऐकून शीला चाची म्हणाली, मग तुला खूप छान वाटलं असेल, नाही का? तेव्हा आई म्हणाली, अरे शीला, असं मध्येच विषय बदलू नकोस. आधी तीच बोलून घे. मग पुढे सीमा चाची म्हणाली, त्याने मला खाली बसून म्हटलं, मॅडम, हातात घेऊन बघा. असं माल तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तेव्हा त्याचं बोलणं ऐकून माझी नजर त्याच्या टोपलीवर स्थिर झाली. हसत हसत अनिता चाची म्हणाली, अरे मग पुढे काय झालं? एवढं ऐकून सगळ्या पुन्हा हसण्यात दंग झाल्या. मग सीमा चाची म्हणाल्या, मी विचार केला, ही केळी खरंच खूप छान आहेत. मग तो म्हणाला, मॅडम, आवडली तर 1 डझन घ्या. तेव्हा मी म्हटलं, अरे दाखव तर, पण भाव बरोबर सांग. मग त्याने म्हटलं, मॅडम, तुमच्यासाठी 30 रुपये ला देतो. मी म्हटलं, अरे, थोडं जास्त सांगतोस, कमी कर. मग मी 1 डझन घेतली आणि 20 रुपये देऊन उठायला लागले. तेव्हा मनातल्या मनात मला खूप छान वाटत होतं. मग अनिता चाची म्हणाली, अरे, थोडा वेळ तरी थांबायचं होतं.
एकटीच होतीस घरी, संधी सुद्धा चांगली होती, असंच सोडून दिलंस. एवढं ऐकून सगळ्या जोरजोराने हसायला लागल्या आणि मी शांतपणे त्यांच्या गप्पांचा आनंद घेत हसत होतो. तर मित्रांनो, ही होती आजची छोटीशी कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुढेही अशाच रोमांचक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमची कुठलीही कथा तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.